हाय, मी साक्षी. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी या कापडापासून ड्रेस शिवणार आहे. तर मग तेच कटिंग करायला घेतलंय. पहिल्यांदा सगळ्यात आधी म्हटलं पॅन्टीचं कटिंग करून घ्यावं, मग त्याची मापे टाकली उंचीची वगैरे आणि मग ते कटिंग करून घेते. मग इथं बेल्टचं पण माप टाकून कटिंग करून घेतलं. बेल्टला फक्त ना उंची आणि लांबीच फक्त टाकावे लागते, एवढंच फक्त असतं बेल्टचं कटिंग. आणि पॅन्टीचं कटिंग झाल्यानंतर मग घेतलं टॉप कटिंग करायला. या कापडाला ना अस्तरची गरज नव्हती, तरी पण कस्टमरनं सांगितलेलं अस्तरच लावून शिवा, म्हणून त्याच्यासाठी अस्तर पण घेतलं आणि अस्तरवर मापे टाकून कटिंग करून घेतलं. मग कट केलेलं अस्तर मेन कापडावर ठेवलं आणि त्याच्या भोवतीने थोडं थोडं अंतर सोडून कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर स्लीव्सची पण कटिंग करून घेतली. 18 इंचाची स्लीव्ज होती. मग इथे ना पूर्ण ड्रेसचं कटिंग झालेलं आहे. मग लगेच मी शिवायला घेतलं. पहिल्यांदा पॅन्ट शिवाय घेतली. इथे पहिल्यांदा ना प्लीट्स टाकायचा भाग आहे तो तयार करून घेते साईडला कापड जोडून. मग ना इथे मी बेल्ट पण तयार करून घेतलाय. बघा अशा पद्धतीने बेल्ट केला. इथे ना नाडे घालायची असते बघा, असा बेल्ट केलाय. त्याच्यानंतर न पॅन्टला मी इथं प्लीट्स पाडून घेते. तर इथे अशा पद्धतीने प्लीट्स पाडून घेतल्यात मी. मग ना खाली बॉटमला मी असं कॅनव्हास वापरते, तेच लावून घेते मी आता. कॅनव्हास लावून घेतल्यानंतर ना असं 2-3 टिपा स्ट्रेट मारून त्याच्यावर असं झिगझॅग पद्धतीने थोडीशी डिझाईन करून घेते. हे बघा अशी डिझाईन केली आहे. खूप छान वाटते अशी बॉटमला डिझाईन. त्याच्यानंतर ना फिटिंग वगैरे करून घेतलं पॅन्टला. तर पॅन्ट इथं तयार झाली आहे. मग ना लगेच इथे मी टॉप शिवायला घेतलाय बघा. इथे गळ्याला वगैरे अस्तर जोडून घेते सगळं, म्हणजे पूर्ण फ्रंट पार्टला मग बॅक पार्टला असं अस्तर जोडून घ्यायचं. मग ना इथे मी स्लीव्ज वगैरे जोडले सगळं. स्लीव्जला काय अस्तर लावलंच नाही मी. आणि मग फिटिंग करून घेते. इथं दोन्ही साईडला मापे वगैरे टाकले आहेत, फक्त टिपा मारायच्या राहिल्यात. आता साईड कडला टिप मारते. तर बघू शकता इथे तुम्ही किती छान असा झाला. स्लीव्ज वगैरे बघा किती छान झाल्यात, मस्तच. पॅन्टीला पण खूप छान अशा चुना आलेल्या आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.